जरांगे साहेब या महाराष्ट्रामध्ये गेले 7-8 महिने महाराष्ट्राला सांगतायत की ओबीसी आमचा बंधू भाव आहे। ओबीसीच्या गाडीवर आम्ही 50-50 रुपयाचं पेट्रोल टाकून बसतो आणि आमच्यात भाईचारा आहे आणि ओबीसीच्या नेत्यांना ते टार्गेट करताना दिसून येतात। त्या जरांगे साहेबांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की ओबीसी जर तुमचा बंधुभाव असेल तर त्या सामाजिक मागासवर्गीय म्हणजे बलुतेदार आलुतेदार या लोकांचे हक्क आणि अधिकार हिरावून घेत असताना, त्याचं घर उद्ध्वस्त करत असताना, त्याच्या पालामध्ये त्याच्या छोट्या मोठ्या घरामध्ये तुम्ही घुसखोरी करत असताना तुमचा ओबीसी कसा मित्र असू शकतो? या प्रश्नाचं उत्तर जरांगेने आम्हाला द्यावं। आणि मुळात जरांगे साहेबांना जे शासनामार्फत रेड कार्पेट घातलं जातं आणि ओबीसीच्या आंदोलनकर्त्यांची एक साधी दखल सुद्धा इथलं शासन घेत नाही, विरोधी पक्ष घेत नाहीत, मुख्यमंत्री सगळ्या पक्षाचे प्रमुख घेत नाहीत। शिष्टमंडळाचं म्हणणं असं होतं की तुम्ही उपोषण सोडून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला चलावं, पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला शासनातर्फे ओबीसीच्या आरक्षणाला कसा धक्का लागत नाही याचं आम्हाला उत्तर मिळावं। आणि मंत्रिमंडळ किंवा मुख्यमंत्री महोदय म्हणतात की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का लावत नाही, हे कसा लागत नाही? आणि बोगस कुणबी नोंदीच्या द्वारे जरांगे साहेब म्हणतात की आम्ही 80% मराठा समाजाला आम्ही ओबीसी मध्ये घुसवलेला आहे, आता उरलेला प्रश्न फक्त 20% आहे। आणि हे जाहीर मीडियाच्या द्वारे जाहीर महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। या दोघांच्या प्रश्नांमधून महाराष्ट्रातल्या ओबीसीनी, मागासवर्गीय, वंचित, शोषित घटकांनी काय अर्थ घ्यायचा याचं उत्तर आम्हाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाकडून मिळावं एवढी आमची अपेक्षा आहे। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।